मी सावित्रा लक्ष्मण माने। माझे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या याच्याखालीच आम्हाला निवासासाठी जागा मिळालेली आहे आणि बांधकाम परवाना हा त्या रस्त्याच्या याच्यावरूनच आम्हाला मिळालेला आहे। आमचं घर बांधलेलं आहे तिथं, पण नंतर बऱ्याच याच्यामध्ये रस्त्यावरती अतिक्रमण झालेली आहे। वारंवार नगरपालिकेला अतिक्रमण चालू आहेत याच्याविषयी नगरपालिकेला आम्ही पत्रव्यवहार केला, पण नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारचं तिकडं लक्ष दिलेलं नाही। उलट आमच्यावरतीच ते भाग निरीक्षक आहेत, ते गरीब आहेत लोक, असू देत, जगतायत ते, जगू देत असं म्हणतात आणि रस्त्यावरचं अतिक्रमण वाढत गेलेलं आहे। पण आज आमचा रस्ता अजिबात नाही आणि माझे सासऱ्यांचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्यांची डेड बॉडी झोळीतून रस्त्यावरती आणावी लागली। स्वातंत्र्य सैनिकाची ही दुर्दशा जर असेल तर सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही काय न्याय देणार? आणि मग हे ए मेरे वतन के लोगो, काय उपयोग आहे ह्या गोष्टीचा यार? ज्या तिथं समस्या त्या कुटुंबाचा तुम्ही जर अशा प्रकारे अवहेलना होत असेल तर त्याला अर्थ काय आहे? या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट झाली। या संदर्भात अनेक वेळेला मुख्याधिकाऱ्यांची भेट झालेली आहे, त्यांनी टाळाटाळ केलेली आहे, पत्रव्यवहार केला, पण ते माझ्याकडे येऊच नका असं ते स्पष्ट बोलतात। आणि तिथं भाग निरीक्षक साखरे जे आहेत ते म्हणतात की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मी रस्ता करू देणार नाही आणि बाकीच्या लोकांच्याकडून त्यांना भरमसाठ पैसे मिळतात, आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे ते आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही सहकार्य करत नाहीत। आणि अतिक्रमणं इतकी वाढलेली आहेत की त्या किल्ल्यापर्यंत चाल करून गेलेल्या झोपड्या आहेत। उद्या माळिनगावसारखी परिस्थिती तयार झाली तर याच्यामध्ये भाग निरीक्षक का नगर रचनाकार का अतिक्रमणवाले कोणाला जबाबदार धरणार तुम्ही? तुमच्या आंदोलनाची दिशा काय सांगा? वहिवाटीचा रस्ता, मूळ वहिवाटीचा रस्ता रिकामा करू, अतिक्रमण काढून रिकामा करून द्यावा, हाच माझे सगळे ते बंद झालेला आहे। ये जा करण्याचा सासऱ्यांना झोळीतून न्यावं लागलेलं आहे डेड बॉडी, तर मग ह्यापेक्षा आणखी काय हे व्हायचं वाईट अवस्था।